कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय होतं यार हे आज? ते अंकलमुळे होतं, ते सारखे मला फोन करतात म्हणून त्यांच्यामुळे सगळं होतंय। नाही लीला, लीला शांत हो, शांत हो। हे बघ शांत राहा। तू काय साधी साधी मुलगी आहेस का? तू हिरोईन आहेस, हिरोईन। मग ह्या अशा छोट्या छोट्या गोष्टीत असं पॅनिक होऊन कसं चालेल? हा काय नाही, इट्स ओके, इट्स ओके। कम ऑन, कम ऑन। ठीक आहे आलो मी बघतो कसं काय। एक मिनिट मी तुला थोड्या वेळाने करतो कॉल। ठीक आहे। माझी गाडी कोणी पाडली? सर, एक हिरोईन सारखी दिसणारी मुलगी आली होती, तिने तुमची गाडी पाडली आणि स्टुडिओमध्ये निघून गेली। अरे हिरोईन असेल तिच्या घरची म्हणून काय माझी गाडी पाडायची का? एकतर EMI पण अजून क्लिअर नाही झालंय। हे काय तेवढा मोठा स्क्रॅच गेला गाडीला, आता येऊ दे त्या हिरोईनला, नुकसान भरपाई घेतल्याशिवाय सोडणारच नाही हिला। हे हाय, इथे जागा आहे, तू इथे बसू शकतो। नाही नाही नको, ऍक्च्युली मी व्हॅनिटीतच बसेन ना। ओ म्हणजे तू? हो मीच आहे ह्या ऍडची हिरोईन। सॉरी, आम्ही तुला ओळखलंच नाही। प्रॉपर्टी बघू का आर्टिस्ट रेडी करू मी? इथे लीला कोण आहे? मी जा पटकन मेकअप करून घे। आणि तुम्ही दोघी इथे टाइमपास करत बसू नका, जा जा पटकन रेडी हो, पटकन क्विक क्विक। हा आले यार, सगळं मिस करायचंय का? आले आले। तिला लगेच फोन करा आणि विचारा ती एक्झॅक्टली कुठे आहे। आओ फोन करा, फोन करा। काय झालं? वाजतोय फोन। द्या। दादा एक मिनिट। बाबा बरं झालं तुम्ही फोन केला, मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय। मी कुठे आले माहितीये का? मी एका ऍडच्या शूटिंग साठी आले बाबा। सॉरी सॉरी बाबा, पण ते मी खोटं बोलले ना। अहो बाबा काय करणार, जर मावशी आईला कळलं असतं तर तिने मला येऊ दिलं असतं का? म्हणून ते असं खोटं बोलावं लागलं। पण बाबा एकदा काही या टीव्हीवर दिसायला लागली ना की आपण सांगून टाकूया ना मग मावशी आईला, काय? तू कुठे आहेस? हो बाबा तुम्ही काही काळजी करू नका। हे बघा ह्या वेळेला ना मी सगळं नीट चेक केलंय। म्हणजे हा स्टुडिओ जरा रॅन्डमच आहे, पण ना इथे एकदम प्रॉपर शूटिंग होते। मला माहिती आहे ती मागच्या वेळेला ऑडिशनला गेली तिथे जरा गडबडच झाली ना, पण बाबा ह्या वेळेला ना असं काहीही होणार नाही, आय प्रॉमिस। शूटिंग कुठे चालली आहे? MDM स्टुडिओ। कटका केला बाबांनी फोन? ते चिडले असतील का माझ्यावर? नाही पण आणि बाबा असे एजंटच्या आवाजात का चिडले? की एजेस बोलत होते बाबांच्या फोनवरून? नाही नाही लीला, तू काही विचार करतेस, एजे कशी बोलतील? हा
ते मला सकाळपासून अंकल सतत फोन करतायत ना, म्हणून तेच आहेत माझ्या डोक्यात, म्हणून असं वाटलं असेल. पण लीला, आजचा दिवस खूप महत्वाचा आहे तुझ्यासाठी. नीट कॉन्सन्ट्रेट कर, दुसरा काही विचार करू नकोस. आणि पार्टनर, आज ना तू असा काहीतरी चमत्कार कर ना, ज्याने माझं नशीबच बदलेल. हा, प्लीज 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 प्लीज. दादा सॉरी. हा सॉरी. चला चला करूया आपण मेकअप. करा ना. इथे पण करा ना. हा सर, पण मला अजूनही नाटकातले संवाद पाठ आहेत. हे दुष्ट गोलू राक्षसा, मी तुझा नायनाट करायला आलेलो आहे. या धरतीचं रक्षण करणं आता ही माझी जबाबदारी आहे. शराब शराब. आपण शूटिंग बघायला नाही, लीलाकडनं अंतराची रिंग परत घ्यायला चाललोय. कळलं मी काय सांगितलं ते? कळलं मला. ठीक आहे, बघते मी. थँक्स. एजे आले ना की त्यांना अंतराताईंच्या रूम मध्ये पाठवा. आत? डायरेक्ट आत? हे बघ, आम्ही फक्त एजेंना ना इम्प्रेस करायला बोलवलं तुला. ही आत? एजे आले की त्यांना रूम मध्ये पाठवा. पुढे काय करायचं ते मी बघते. नाही नाही नाही, आत नाही. वहिनी, ही तुमची बहीण ना जरा जास्तच फास्ट वाटते. नाही म्हणजे आपण काहीतरी एक सांगतो आणि ही काहीतरी भलतच करते. लग्नानंतर आपलं ऐकेल नाही. डिजिटल जनरेशन सरू, त्यांना सगळ्या गोष्टी फास्ट हव्या असतात. आता बघूया श्वेता काय मॅजिक करते ते. किती वेळ झाला? कधीपासून मेकअप करून बसले, कधी बोलवणार आहे ते, कधी सुरू होणार आहे शूटिंग. आणि मी इतकी लीड ऍक्ट्रेस आहे, डायलॉग्स पण दिले नाहीत अजून कोणी. मी पुढच्या वेळेला ना त्या अशा लोकांना तारखा द्यायलाच नको. एडी पण कुठे दिसत? हो, आर्टिस्ट सगळे रेडी आहेत माझे. हो हो हो. अरे ती प्रॉपर्टी तिथे नाही. एडीच आहे. मिळाली स्क्रिप्ट. हिरोईन, ज्युनियर हिरोईन. हा, RR लोणचं म्हणजे अगदी आईच्या हाताची चव असणारं लोणचं. बाकीच्या सगळ्या लोणच्यांना नाही म्हणा आणि घरी RR लोणचं घेऊन या. किती सोपी लाईन आहे. हे काय 2 मिनिटात पाठ होईल. हिला आज त्या डिरेक्टरला असं इम्प्रेस कर ना, असं इम्प्रेस कर की म्हणजे झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.